नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। तेव्हा मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिला निर्णय आहे राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनजागृती आदिवासी न्याय अभियान या योजनेअंतर्गत आदिम जातीतील कुटुंबांसाठी आदिवासी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, याचा लाभ राज्यातील कोलम व कातकरी व मोंडिया गौंड या कुटुंबांना होईल आणि विशेष म्हणजे या पात्र कुटुंबांना प्रति घरकुल 2,39,000 रुपये इतकी रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा मोठा निर्णय पहा, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4,194 कोटी 68 लाख रुपये इतके निधीची मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे आता प्रति हेक्टर 5,000 रुपये डीबीटी अंतर्गत थेट आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावी लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा मोठा निर्णय पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारचं टार्गेट आहे की 2,45 लाख महिलांना लाभ देणार। तर मित्रांनो, यामध्ये आतापर्यंत 1,81 लाख महिलांनी अर्ज केले आहे आणि या महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारने निर्णय घेतला आहे की 31 ऑगस्ट पर्यंत 2,45 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत, तर ते अर्ज सुद्धा स्वीकारले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, टार्गेट व्यतिरिक्त अर्ज आले तरी ते अर्ज मंजूर करण्यात येतील। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे 3 महत्त्वपूर्ण असे निर्णय होते। मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।